जळगावच्या अमळनेर येथे सिंधी कॉलनी परिसरात क्रेनच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झाला असून जयराम धर्माने असे 72 वर्षीय अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे। या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक व सिंधी समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। अमळनेर चोपडा मार्गावर स्पीड ब्रेकर नसणे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचा निषेध करण्यात आला असून तातडीने रस्ते दुरुस्ती व सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाच्या वतीने योग्य ते आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। तब्बल अर्धा ते पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे अमळनेर चोपडा मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 25 मार्च रोजी दुपारी माध्यमांना प्राप्त झाली आहे। काय झालं नेमकं परिस्थिती? अमळनेर शहरामध्ये शिंदी कॉलनी परिसरामध्ये 12:30 सुमारास एक अपघात घडलेला होता। त्यामध्ये काही समाजकंटक किंवा कायद्याचा अपुरं ज्ञान असलेल्या लोकांनी एक भावना पसरवलेली होती की सदर ॲक्सिडेंट हा डंपरमुळे झालेला आहे। त्यातून सिंधी बांधव हे रस्त्यावर आलेले होते आणि सिंधी बांधवांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला होता। आम्ही त्यांना कायदेशीर बाजू समजावून सांगितल्या। कायदा हातात घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, त्याबाबत त्यांना समज दिली। त्यानंतर CCTV फुटेज प्राप्त केलेले असून CCTVमध्ये सदरचा अपघात हा मोठ्या क्रेनमुळे झालेला आहे आणि त्या क्रेनवाल्याचा शोध घेऊन आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत।